तूर पिकाला पहिला खताचा डोस कोणता द्यायचा? तूर पिकाचे पहिले खत व्यवस्थापन संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तूर पिकाची सुरुवातीपासूनच चांगली वाढ पाहिजे. झाडाला चांगल्या फांद्या फुटल्या पाहिजेत, मुळांची वाढ चांगली झाली पाहिजे आणि पुढे तुरीला चांगला फुलोरा आणि भरपूर शेंगा लागल्या पाहिजेत. असे असेल तर सुरुवातीपासूनच तुरीला योग्य खत देणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकाला खताचा पहिला डोस कोणता द्यायचा आणि हा डोस कसा द्यायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपल्या नियोजनामध्ये पहिल्या खताच्या डोसमध्ये प्रामुख्याने 12-32-16 एक बॅग, त्यासोबत 10 किलो सल्फर आणि 5 किलो मायक्रोन्यूट्रिएंट असा डोस आहे, म्हणजे एकूण 65 किलो खत. आता हा डोस तुरीला का द्यायचा? 12-32-16 मध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश मिळते. सल्फरची तुरीला गरज असते आणि मायक्रोन्यूट्रिएंटमधून तुरीला आवश्यक असलेली सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळण्यासाठी मदत होते. म्हणून तुरीच्या सुरुवातीच्या वाढीसाठी हा खताचा डोस आपल्या नियोजनामध्ये ठेवला आहे. पण मित्रांनो, एकरी 15 क्विंटल उत्पादन हमखास मिळेल असे कोणतेही खत सांगता येत नाही. उत्पादन हे जमीन, वाण, पाऊस, झाडांची संख्या, तण, कीड, रोग आणि संपूर्ण व्यवस्थापनावर अवलंबून असते. म्हणून आज आपण या खतामधील प्रत्येक घटक तुरीसाठी काय काम करतो आणि पहिला खताचा डोस कसा द्यायचा हे संपूर्ण पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तूर पिकाची सुरुवातीची वाढ चांगली झाली तर पुढे झाडाची वाढ चांगली होण्यास मदत मिळते. सुरुवातीला तुरीच्या झाडाला मुळांची वाढ चांगली पाहिजे. मुळांची वाढ चांगली झाली तर झाड जमिनीमधून अन्नद्रव्ये घेऊ शकते. त्यानंतर झाडाला चांगल्या फांद्या फुटल्या पाहिजेत. फांद्या चांगल्या आल्या तर पुढे त्यावर फुले येणार आहेत आणि फुलांपासून शेंगा लागणार आहेत. आणि सुरुवातीच्या अवस्थेत तुरीला योग्य अन्नद्रव्ये मिळणे महत्त्वाचे आहे. तूर हे कडधान्य पीक आहे. तुरीच्या मुळावर गाठी असतात आणि त्या गाठी वातावरणातील नत्राच्या उपलब्धतेची महत्त्वाची भूमिका बजावतात. पण याचा अर्थ असा नाही की तुरीला बाकी अन्नद्रव्याची गरज नाही. तुरीला स्फुरद पाहिजे, तुरीला पालाश पाहिजे, तुरीला सल्फर पाहिजे आणि तुरीला सूक्ष्म अन्नद्रव्याचीही गरज असते. म्हणून आपल्या पहिल्या खताच्या डोसमध्ये आपण या सर्व गोष्टीचा विचार केला आहे. आता शेतकरी मित्रांनो, आपल्या पहिल्या खताच्या डोसमधील सर्वात महत्त्वाचे खत म्हणजे 12-32-16. एका एकरसाठी आपण 12-32-16ची एक बॅग घेणार आहोत. जर बॅग 50 किलोची असेल तर एक बॅग म्हणजे 50 किलो. 12-32-16 या खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते. सुरुवातीच्या वाढीसाठी या तिन्ही अन्नद्रव्याची गरज असते. यामधील स्फुरद तुरीच्या मुळांच्या वाढीसाठी महत्त्वाची असते. मुळांची वाढ चांगली झाली तर पुढे झाडाची वाढ चांगली होण्यास मदत होते. पालाश हे झाडाच्या अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये काम करते. म्हणून आपण पहिल्या खताच्या डोसमध्ये 12-32-16 घेतले आहे. पण शेतकरी मित्रांनो, खताची एक बॅग टाकली म्हणजे उत्पादन वाढणारच असे नाही. खत देताना जमीन कशी आहे, मातीमध्ये आधीपासून कोणती अन्नद्रव्ये किती आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता दुसरा घटक म्हणजे 10 किलो सल्फर. शेतकरी मित्रांनो, सल्फर हे तुरीसाठी महत्त्वाचे दुय्यम अन्नद्रव्य आहे. तुरीसारख्या कडधान्य पिकामध्ये सल्फरची गरज असते. सल्फरचा उपयोग प्रथिने तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये होतो. म्हणून आपल्या पहिल्या खताच्या डोसमध्ये 10 किलो सल्फर ठेवले आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात येते, सल्फरचे वेगवेगळे प्रकार बाजारामध्ये मिळतात. काही सल्फर 90% असते, काही वेगळ्या स्वरूपात असते. तर तिसरी गोष्ट म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट 5 किलो. तुरीला फक्त नत्र, स्फुरद आणि पालाश एवढीच अन्नद्रव्ये लागत नाहीत. तुरीला सूक्ष्म अन्नद्रव्याचीही गरज असते. यामध्ये झिंक, लोह, बोरॉन, मॅग्नीज, कॉपर यासारखी अन्नद्रव्ये येतात. पण शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये मिळणारे मायक्रोन्यूट्रिएंट एकसारखी नसते. वेगवेगळ्या कंपनीच्या उत्पादनामध्ये वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण असू शकते. म्हणून तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट घेताना पिशवीवर कोणती अन्नद्रव्ये किती टक्के आहेत ते तपासा. ज्या मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये झिंक हे अन्नद्रव्य असेल ते मायक्रोन्यूट्रिएंट आपण तुरीच्या पिकासाठी वापरू शकता. आता शेतकरी मित्रांनो, आपला खताचा पहिला डोस एकदा पाहूया. 12-32-16 50 किलो, सल्फर 10 किलो, मायक्रोन्यूट्रिएंट 5 किलो, म्हणजे एकूण 65 किलो.
हा आपला पहिला खताचा डोस आहे. हा डोस देताना खत शेतामध्ये एकसारखी पडेल याची काळजी घ्यायची. खत एका ठिकाणी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी पडता कामा नये आणि खत देताना जमिनीमध्ये योग्य ओलावा असणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पहिला खताचा डोस कधी द्यायचा. तर मित्रांनो, आपले तूर पीक हे साधारण 30 ते 35 दिवसाचे झाल्यावरती आपण आपल्या तुरीला पहिला खताचा डोस द्या आणि त्याचबरोबर तूर पिकाची अवस्था पाहून खत देणे महत्त्वाचे आहे. तूर उगवल्यानंतर पिकाची वाढ कशी आहे हे पाहायचे, जमिनीमध्ये ओलावा आहे का हे पाहायचे आणि त्यानुसार खत द्यायचे. जमीन पूर्ण कोरडी असेल तर फक्त खत टाकून फायदा होणार नाही. जमिनीमध्ये योग्य ओलावा असणे गरजेचे आहे. तसेच खत झाडाच्या अगदी खोडाला चिटकून देऊ नका. झाडापासून योग्य अंतर ठेवून खत द्यायचे. खत दिल्यानंतर जमिनीमध्ये ओलावा असेल तर खत विरघळून मुळांना उपलब्ध होण्यास मदत होते. शेतकरी मित्रांनो, आता खत कसे द्यायचे ते पाहूया. सर्वप्रथम शेतामध्ये खताचे प्रमाण ठरवायचे. एका एकरासाठी 12-32-16 एक बॅग, सल्फर 10 किलो, मायक्रोन्यूट्रिएंट 5 किलो हे सर्व व्यवस्थित मिसळून एकसारखे करायचे आणि त्यानंतर शेतामध्ये एकसारखे द्यायचे. आता खत दिल्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण तुरीकडे लक्ष ठेवायचे. तुरीची वाढ कशी होते, पानांचा रंग कसा आहे, नवीन फांद्या फुटत आहेत का, झाडाची वाढ जोरात होत आहे का, हे सर्व पाहायचे. पण खत दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी परिणाम पाहायचा नाही. खत जमिनीत जाऊन मुळांना उपलब्ध होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे पिकाची वाढ काही दिवस पाहायची आणि त्याचवेळी तण, किडी, रोग याकडेही लक्ष द्यायचे. कारण तुरीला खत दिले आणि तण वाढले तर तणही तेच अन्नद्रव्य घेणार आहेत. म्हणून खताबरोबर तण नियंत्रणही महत्त्वाचे आहे. शेतकरी मित्रांनो, आपण खत टाकताना काही चुका करायच्या नाहीत. त्यामध्ये पहिली चूक म्हणजे माती परीक्षण न करता दरवर्षी तेच खत देणे. दुसरी चूक म्हणजे खत झाडाच्या खोडाला चिटकून देणे. तिसरी चूक म्हणजे जमीन पूर्ण कोरडी असताना खत देणे. चौथी म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट जास्त प्रमाणात देणे. मित्रांनो, प्रत्येक शेताची जमीन वेगळी असते, म्हणून खत व्यवस्थापन करताना आपल्या जमिनीचा विचार करा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहिले तूर पिकाला पहिला खताचा डोस. एका एकरासाठी 12-32-16 एक बॅग, सल्फर 10 किलो, मायक्रोन्यूट्रिएंट 5 किलो म्हणजे एकूण 65 किलो. या खताच्या डोसमधून तुरीला सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य मिळवण्यासाठी मदत होते. पण मित्रांनो, एकरी 15 क्विंटल उत्पादन हे लक्ष्य आहे. उत्पादनासाठी खताबरोबर तण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, योग्य वाण आणि हवामान या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून तुरीला पहिला खताचा डोस देताना योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि आपल्या जमिनीची अवस्था पाहून खत द्या. तुम्ही तुरीला पहिला खताचा डोस कोणता दिला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. अशाच आपल्या शेतातील तुरीच्या नियोजनासाठी संवाद 07 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.